रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. भाग 5. अनेक बाहुदरवक्त्र नेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. हे संपूर्ण विश्वाच्या स्वामी, आपणाला अनेक हात, उदरे, मुखे व नेत्र असलेले, सर्व बाजूंनी अनंत रूपे असलेली मी पाहत आहे. हे विश्वरूपा, तुझा आरंभ, मध्य अथवा अंत यापैकी मला काहीच दिसत नाही. त्या दिव्य चक्षुंचे पैसे चहूंकडे जव पहात असे, तव दोर्दंडी का जैसे आकाश कोंभैले, तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे कर. करीत आघवेची व्यापार एकेची काळी, मग महाशून्याचे पैसारे उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे. तैसी देखत असे अपारे उदरे तुझी, जी सहस्र शीर्षयाचे देखिले कोडीवरी होता ती एकी वेळे. की परब्रह्माची वदन फळे मोडोनी आले, तैसी वक्त्रे जी जेवती तेवती तुझी देखत असे विश्वमूर्ती. आणि तयाची परिनेत्र पंक्ती अनेका सैंघ, हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशांतराळ. हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखत असे, तुझ वीण एका दियाकडे परमाणू ही ए तुला कोडे. अवकाशू पाहत असे परीन सांपडे, ऐसे व्यापिले तुवा. तुम्ही दिलेल्या दिव्य चक्षूंच्या आधारे मी चहूकडे जेव्हा पाहत आहे, तेव्हा जणू काही तुझ्या बलशाली बाहुदंडापासून आकाशाचा अंकुर निर्माण झाला आहे असे मला वाटते. त्याप्रमाणे देवा, तुझे एकटे हातच अखंडपणे सर्व प्रकारचे कर्म करीत असलेले दिसतात. मग जणू ब्रह्माच्या विस्ताराने जशी काही ब्रह्मांडाची भांडारेच उघडावीत, अशी ती तुझी अमर्याद उदरे पाहत आहे. आपली हजारो मस्तके आहेत असे वर्णन वेदांमध्ये आहे. त्या विश्वरूपाची कोटीपेक्षाही अधिक मस्तके एकाच वेळी मी पाहिली आहेत. जणू काही परब्रह्मरूपी वृक्षच वदनरूपी फळांनी दाट भरून गेला आहे असे मला दिसते. ज्याप्रमाणे तुझ्या विश्वमूर्तींवर जिकडे तिकडे मुखे दिसत आहेत, त्याचप्रमाणे विस्तारलेल्या डोळ्यांच्या अनेक पंक्तींच्या पंक्ती दिसत आहेत. एवढेच काय, तर स्वर्ग, पाताळ, पृथ्वी, दिशा, आकाश हा सर्व प्रकारचा भेद नाहीसा होऊन सर्व काही विश्वमूर्तिमय दिसत आहे. तुझ्याशिवाय एखाद्या बाजूला परमाणू एवढी तरी मोकळी जागा कौतुकाने मी पाहत असता ती सापडत नाही. अशा प्रकारे तू सर्व काही व्यापलेले आहेस. ये नाना परी अपरिमिते, जे तुली साठविली होती महाभूते, ते तुलाही पवाडू तुवा अनंते कोंदला देखतसे. ऐसा कवणे ठाया होनी तू आलासी, एथ बैसलासी की उभा आहासी. आणि कवणीये मायेची पोटी होतासी, तुझे ठाण केवढे. तुझे रूप वय कैसे, तुझ पहिलीकडे काय असे. तू काही सयावरी आहासी ऐसे पाहिले मिया. तव देखिले जी आघवेची, तरी आता तुझा ठावो तुची. तू कवणाचा नव्हेसी ऐसाची अनादी आयता. तू उभा ना बैठा, दिगडू ना खुजटा, तू जतळीवरी वैकुंठा तुची आहासी. तू रूपे आपण याची ऐसा, देवा तुझी तुची वयसा. पाठी पोट बरेशा तुझे तू गा, किंबहुना आता तुझे तुची आघवे अनंता. हे पुढत पुढती पाहता देखिले मिया. परी या तुझिया रूपा आंतू, जी उणीव एक असे देखतू. जे आरी मध्य अंतू तिन्ही नाही. एरवी गिवसिले आघवा ठाई,
परी सोय न लाहेची कही, म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येथ. एवं आदिमध्यांतरहिता तू विश्वेश्वरा अपरिमिता, देखिलासी जी तत्वता विश्वरूपा. तुझ महामूर्तीची या अंगी, उमटली या पृथक मूर्ती अनेगी. लेईलासी वाने परीची अंगी, ऐसा आवडू आहासी. नान पृथक मूर्ती तिया द्रुमवल्ली, तुझिया स्वरूप महाचळी. दिव्या अलंकार फुली फळी सासिन्नलिया. विविध प्रकारच्या अमर्याद प्राण्यांसहित पंचमहाभूतांनी जे सर्व विश्व व्यापले होते, ते सर्व आता तुम्ही व्यापले आहे असे दिसते. असे तुम्ही कोणत्या ठिकाणाहून आलात? तुम्ही येथे बसलेला आहात की उभे आहात? तुम्ही इतके दिवस कोणत्या मायेच्या पोटी होता? आणि तुमचा आकार तरी केवढा आहे? तुझे रूप आहे कसे? तुझे वय किती आहे? तुझ्या पलीकडे काय आहे? असे जेव्हा मी विचारपूर्वक पाहू लागतो, तेव्हा महाराज मला सर्वच उमजले की देवा, तुझा आधार तूच आहेस. तू कोणाचाच नाहीस. खरोखर तू अनादी स्वयंसिद्ध आहेस. देवा, तू उभा नाहीस अथवा बसलेलाही नाहीस. तू मोठा उंच नाहीस अथवा अति ठेंगणाही नाहीस. तुझ्या खाली आणि वर तूच आहेस. देवा, तुमचे रूप कसे काय आहे म्हणाल तर ते तुमच्यासारखेच आहे. तुमचे वयही तुमच्यासारखेच आहे. हे परमेश्वरा, तुझ्या पाठीशी आणि पोटाशी तुझा तूच आहेस. हे अनंता, अधिक काय सांगावे? तुझा तूच सर्व काही आहेस हे पुन्हा पुन्हा विचार करून पाहिले असता मी जाणले. परंतु तुझ्या या विश्वमूर्ती रूपात मी एक उणीव पाहत आहे. ती अशी की तुला आरंभ, मध्य व अंत हे तिन्ही नाहीत. एरवी तुझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हींचा शोध घेतला, पण कुठेही त्याचा शोध लागला नाही. म्हणून तुझ्या विराट स्वरूपात हे तिन्ही निश्चितपणे नाहीत. आदी, मध्य, अंतरहिता विश्वेश्वरा, अनंत रूप अशा तुला मी आता तत्वतः पाहिले आहे. हे विश्वस्वरूपा, तुझ्या शरीरावर विविध प्रकारच्या अनेक मूर्ती उमटल्या आहेत. म्हणून नाना प्रकारची वस्त्रे अंगावर तू धारण केली आहेस असे वाटते. तुझ्या विश्वरूप महापर्वतावर विविध प्रकारच्या मूर्ती याच जणू वृक्ष आणि लता असून, त्या मूर्तिरूपी वृक्षलता दिव्य अलंकार रूपी फळांनी आणि फुलांनी भरलेल्या दिसतात. हो काजे मोहदधी तू देवा, जाहलासी तरंग मूर्ती हे लावा. की तू वृक्षू बरवा, मूर्ती फळी फळलासी. जी भूती भूतळ मांडिले, जैसे नक्षत्री गगन गुढले. तैसे मूर्तिमय भरले, देखतसे तुझे रूप. जी एकेकीच्या अंगप्रांती, होय जाय हे त्रिजगती. एवढियाही तुझ्या अंगी मूर्ती, की रोमा जालिया. ऐसा पवाडू मांडुनी विश्वाचा, तू कवण पा येथ कोणाचा. हे पाहिले तव आमुचा, सारथी तोची तू. तरी मज पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापकू सर्वदा. मग भक्तानुग्रहे तया मुग्धा, रूपा ते धरिसी. कैसे चहू भुजांचे सावळे, पाहता ओल्हावती मन डोळे. खेव देऊ जाई जे तरी आकळे, दोहींची बाही. ऐसी मूर्ती कोडीसवाणी कृपा, करुणी होसी ना विश्वरूपा. की या मुचियाची दिठी सलेपा, जे सामान्यत्वे देखती. तरी आता दिठीचा विटाळू गेला, तुवा सहजे दिव्य चक्षु केला. म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा. परी मकर तुंडा मागिले कडे, होतासी तोची तू एवढे. रूप जाहलासी हे पुढे, ओळखिले मिया. हे देवा, तुम्ही महासागर असून मूर्तिरूप लाटांनी उसळलेले दिसता. अथवा तुम्ही एक उत्तम महावृक्ष असून मूर्तिरूपी फळांनी फुललेला दिसता.
प्राण्यांनी जसा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापलेला आहे अथवा आकाश जसे नक्षत्रांकडून झाकले गेले आहे, त्याप्रमाणे मूर्तींनी भरलेले तुझे रूप मी पाहत आहे. ज्या एक एक मूर्तीच्या अंगावर त्रैलोक्य उत्पन्न होते आणि लय देखील पावते. या एवढ्या मोठ्या मूर्ती तुझ्या अंगावर एका एका रोमाच्या ठिकाणी उत्पन्न झाल्या आहेत. असा अफाट विश्वाचा पसारा अंगावर मांडून जो येथे प्रकटलेला आहे, तो तू कोण आहेस, कोणाचा आहेस हे पाहिले असता जो आमच्या रथाचा सारथी आहे तो तूच आहेस हे समजले. तरी हे मुकुंदा, मी विचार करून पाहिले असता असे वाटते की तू सर्व काळ असा व्यापक आहेस, परंतु भक्तांवरती कृपा करण्यासाठी मात्र तू सर्वांग सुंदर रूप धारण करतोस. तुझे 4 भुजांचे मनोहर रूप असे आहे की ज्याला परमश्रद्धेने पाहिले असता मन द्रवते व डोळे आनंदाने पाझरतात. तसेच आलिंगन देऊ लागलो तर दोन्ही बाहूंनी ते कवटाळता येते. हे विश्वरूपा, तू अतिव्यापक असूनही आमच्यावर कृपा करून लहान गोजीरवाणे रूप धारण करतोस. परंतु आमची दृष्टी दूषित आहे, त्यामुळे तुला सामान्य मनुष्य रूपाने पाहिले जाते. तू सहजपणे मला दिव्य दृष्टी दिलीस, त्यामुळे माझ्या दृष्टीचा दोष नाहीसा झाला आणि तुझा महिमा मला यथार्थ रूपाने पाहता आला. परंतु रथाच्या समोरच्या भागाला असलेल्या मकरमुखाच्या मागील बाजूस जो तू सारथी बनून बसला होतास, तोच तू एवढ्या अफाट विश्वरूपाने नटला आहेस हे मी आता जाणले आहे. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्ताद् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्. किरीटयुक्त, गदायुक्त व चक्रयुक्त, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजपुंज, प्रज्वलित अग्नी व सूर्याप्रमाणे कांतिमान, चर्मचक्षूंनी पाहण्यास अशक्य व अप्रमेय स्वरूप असलेल्या तुला मी सर्व बाजूंनी पाहत आहे. नोहे तोची हा शिरी मुकुट लेईलासी श्रीहरी, परी आताचे तेज आणि थोरी नवलकी बहुए. तेची हे वरिलियेची हाती चक्र परिजितया आयती, सावरितासी विश्वमूर्ती ते न मोडे खूण. एरीकडे तेची हे नोहे गदा आणि तळीली या दोन्ही भुजा निरायुधा. वाघोरे सावरावया गोविंदा संसारिलिया, आणि तेनेची वेगे सहसा माझिया मनोरथा सरिसा. जाहलासी विश्वरूपा विश्वेशा म्हणोनी जाणे, परी कायसे बाहे चोज. विस्मयो करावया ही पाडू नाही मज, चित्त होऊनी जातसे निर्बुज आश्चर्य येणे. हे एथ आथी का एथ नाही, ऐसे श्वसोही न एकाही. नवल अंगप्रभेची नवाई, कैसी कोंदली सैंघ. एथ अग्नीची दिठी करपत, सूर्य खद्यो तू तैसा हारपत. ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे यया, हो का महा तेजाची या महार्णवी. बुडोनी गेली सृष्टी आघवी, की युगांत विजूंच्या पालवी. झांकले गगन ना तरी संहार तेजाची या ज्वाळा, तोडोनी माचू बांधला अंतराळा. आता दिव्य ज्ञानाची या डोळा पाहावेना, उजाळू अधिकाधिक बहुवसू. धडाडीत आहे अतिदाहसू, पडत दिव्य चक्षुंसही त्रासू. न्याहाळीता हो का जे महाप्रळयीचा भडाडू, होता काळाग्निरुद्राची या ठाई गुढू. तो तृतीय नयनाचा मढू, फुटला जैसा तैसे पसरलेनी प्रकाशे. सैंघ पांचवनी या ज्वाळांचे वळसे,
पडता ब्रह्मकटाह कोळीसे होत आहाती. ऐसा अद्भुत तेजोराशी जन्मानवलम्या देखीलासी. नाही व्याप्ती आणि कांतीसी पारुजी तुझिये. हे श्रीहरी, पूर्वी सारथी असताना जो मुकुट तू मस्तकावर धारण केला होतास तोच मुकुट मस्तकावर धारण केला आहेस ना. परंतु त्या वेळच्या पेक्षा आता दिसणारे तेज आणि महानता अतिशय अद्भुत आहे. हे विश्वमूर्ती, तू हे वरच्या हातामध्ये फिरवीत असलेले चक्र सावरून धरतोस, त्यामुळे विश्वरूप धारण करून देखील तुझी ती खूण मोडली नाही. आणि दुसऱ्या हातामध्ये असलेली तीच ही गदा नव्हे काय. हे गोविंदा, खालच्या दोन्ही हातांत शस्त्र नसून घोड्यांचे लगाम ह्याच हातांत धरले नव्हतेस काय. आणि हे विश्वेश्वरा, माझ्या मनात इच्छा निर्माण झाल्याबरोबर तेवढ्या लगबगीने तू एकदम विश्वरूप धारण केलेस, म्हणून तोच तू आहेस हे मी जाणतो. परंतु हे कसले बरे कौतुक! मला आश्चर्य करण्यास अवकाश देखील नाही. खरोखर या आश्चर्याने मी गोंधळून गेलो आहे. हे विश्वरूप येथे आहे का नाही अशा नुसत्या विचाराने श्वास देखील घेणे मला कठीण झाले आहे. तुझ्या अंगकांतीचा नवीनपणा आश्चर्यकारक आहे. ती अंगकांती सर्वत्र कोंदटलेली आहे. ह्या विश्वरूपाच्या प्रखर तेजाने अग्नीची सृष्टी देखील करपून जात आहे. सूर्य देखील काजव्या समान ह्या तेजामध्ये हरपून जात आहे. या तेजाचा प्रखरपणा अत्यंत अद्भुत असा आहे. जणू काही महातेजाच्या अथांग महासागरामध्ये अवघी सृष्टी बुडून गेली आहे, अथवा प्रलयकालीन विजांच्या पदराने अफाट आकाश झाकले गेले आहे, अथवा प्रलयकालच्या प्रखर तेजाच्या ज्वाळा तोडून त्यांचा आकाशात मांडव बांधला आहे. असे अत्यंत तीव्र तेज आहेत. ते माझ्या ज्ञानाच्या डोळ्यांनीही मला पाहवत नाही. ते तेज अत्यंत प्रखर होऊन माझ्या शरीरास अत्यंत दाह होत आहे. त्या तेजाकडे पाहून माझ्या दिव्य दृष्टीलाही त्रास होत आहे. भगवान शंकरांच्या ठिकाणी जो काळाग्नी गुप्त रूपाने होता, त्याचा महाप्रलयाच्या वेळी विशाल डोंब उसळतो. तोच काळाग्नी भगवान शंकरांच्या तृतीय नेत्राची कळा उमलावी त्याप्रमाणे सर्वत्र पसरला आहे. त्याचप्रमाणे पसरलेल्या या विराट विश्वरूपाच्या तेजाने चार बाजूला चार व वर एक अशा 5 अग्नींच्या ज्वाळांचे दाट दाट वेढे पडत असताना ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत. अशा अद्भुत तेजाच्या राशी याच जन्मात मी आश्चर्याने पाहत आहे. देवा, तुझ्या व्यापकपणाला आणि महातेजाला कसल्याही प्रकारची मर्यादा नाही. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. हे देवा, जाणण्यास योग्य असे आपण परम अक्षर अर्थात परम ब्रह्म परमात्मा आहात. आपण या विश्वाचे परम अक्षर अनादी धर्माचे रक्षक अविनाशी सनातन पुरुष आहात असे माझे मत आहे. देवा, तू अक्षर अवटाविये मात्रेसी पर श्रुती जयाचे घर गिवसीत आहाती. जे आकाराचे आयतन जे विश्वनिक्षेपैक निधान ते अव्यय तू गहन अविनाशजी. तू धर्माचा ओलावा अनादि सिद्ध तू नित्य नवा. जाणे मी सदतीसावा पुरुष विशेष तू. देवा, आपण परब्रह्म आहात. श्रुती ज्याचे घर शोधित असतात ते आपण ओंकाराच्या 3.5 मात्रांच्याही पलीकडे आहात. तू सर्व आकारांचे घर म्हणजे आधार आहेस व विश्वरूपी ठेवा ठेवण्याचे स्थान आहेस. तू घन अव्यय व अविनाशी आहेस. तू धर्माचा जिव्हाळा आहेस. तू अनादिसिद्ध असून नित्य नूतन आहेस.
तू 36 तत्वांहून वेगळा 37वा अलौकिक पुरुष आहेस असे मी जाणतो. अनादिमध्यांतमनंतवीर्य मनंतबाहुं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्. आदी, अंत व मध्यरहित अनंत सामर्थ्य संपन्न अनंत हात असलेला, ज्याचे चंद्र सूर्य नेत्र आहेत, प्रज्वलित अग्नी ज्याच्या मुखात आहे, स्वतःच्या तेजाने तप्त करणाऱ्या अशा तुला मी पाहत आहे. तू आदी मध्यांतरहितू, स्वसामर्थ्ये तू अनंतू, विश्वबाहू अपरिमितू, विश्वचरणतू, पै चंद्रचंडांशू डोळा, दावितासी कोप प्रसाद लीळा, एका रुससी तमाची या डोळा, एका पाळितोसी कृपा दृष्टी. जी एवं विधा तू ते, मी देखत असे हे निरुते, पेटले प्रलयाग्नीचे उजिते, तैसे वक्त्र हे तुझे. वणिवेनी पेटले पर्वत, कवळूनी ज्वाळांचे उभड उठत, तैसी चाटीत दाढा दांत, जीभ लोळे, ये वदनीची या उवा, आणि जी सर्वांग कांतीची या प्रभा, विश्व तातले अतिशोभा जात आहे. तू आदी मध्य आणि अंतरहित आहेस. तू स्वतःच्या सामर्थ्याने अपार आहेस. विश्वाचे बाहू ते तुझे बाहू आहेत, विश्वाचे चरण ते तुझे चरण आहेत, असा तू विश्वबाहू आणि विश्वचरण आहेस. चंद्र व सूर्य या तुझ्या डोळ्यांनी तू क्रोधाच्या आणि कृपेच्या लीला दाखवितोस, दुर्जनावर रागावतोस आणि सज्जनांवर कृपा करतोस आणि त्यांचे पालन करतोस. देवा, अनेक प्रकारांनी तुम्ही माझ्या दृष्टीला दिसत आहात. प्रज्वलित अग्नीच्या प्रलयाचे तेज जसे असावे तसे तुझे तेजोमय मुख दिसत आहे. चारी बाजूंनी वेढून पेटलेल्या पर्वतावर ज्वालांचे जसे लोटच्या लोट उठत असतात, त्याप्रमाणे तुमच्या दाढा आणि दात चाटत असलेली जीभ तोंडात लोळत आहे. त्या तोंडातील उष्णतेने आणि सर्वांगाच्या तेजाने तापून गेलेले विश्व अतिशय खवळलेले आहे. द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वादभूतं रूपमिदं तवोग्रं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. हे महात्मन, स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधले आकाश आणि तसेच सर्व दिशा तुझ्या एकट्याकडून व्यापलेल्या आहेत. हे तुझे अद्भुत आणि उग्र असे रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले आहे. काजे द्योर्लोक पाताळ, पृथ्वी आणि अंतराळ, अथवा दशदिशा समाकुळ दिशा चक्र, हे आघवेची तुवा एके, भरले देखत आहे कौतुके. परी गगनाही सकट भयानके, आपलविजे जेवी, ना तरी अद्भुत रसाची या कल्लोळी, जाहली 14ही भुवनांसी कडियाळी. तैसे आश्चर्यची मग मी आकळी, काय एक नावरे व्याप्ती हे असाधारण, न साहवे रूपाचे उग्रपण. सुख दूरी गेले परी प्राण, विपाये धरिजे. देवा, ऐसे देखोनी तू ते, नेणो कैसे आले भयाचे भरिते. आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने. एरवी तुझ महात्मयाचे देखणे, तरी भय दुःखासी का मेळवणे. परी हे सुख नव्हेची जेणे गुणे, ते जाणता हे मज. जव तुझे रूप नोहे दिठे, तव जगासी संसारिक गोमटे. आता देखिलासी तरी विषय विटे, उपनला त्रासू. ते विची तुझ देखलियासाठी, काय सहसा तुझ देवो येईल मिठी. आणि नेरी तरी शोक संकटी,
राहो केवी. म्हणून मागा सरो तव संसारू, आडवी तये तसे अनिवारू. आणि पुढा तू तव अनावरू, नयेसी घेऊ. ऐसा माझा रिलिया सांकडा, बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा. ऐसा हा ध्वनी जी फुडा, चोजवला मज. जैसा आरंबळला आगी, तो समुद्र ए निवावया लागी. तव कल्लोळ प्राणियाचिया तरंगी, आगळा बिहे. तैसे या जगासी जाहले, तू ते देखोनी तळमळीत ठेले. या माझी पैल भले, सुरांचे मेळावे. स्वर्ग, पाताळ, पृथ्वी आणि अंतरिक्ष अथवा 10 दिशा व सर्व क्षितिजे, हे सर्व तू एकट्यानेच भरलेले आहे. हे मी कौतुकाने पाहत आहे. परंतु आकाशासह तुमच्या भयानक रूपात जणू काही हे सर्व विश्व बुडत आहे असे मला दिसत आहे. अथवा ज्याप्रमाणे अद्भुत रसाच्या लाटांनी 14ही भुवनांना वेढा पडावा, त्याप्रमाणे ही अतिशय आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. ते मला कसे बरे पाहावेल? तुझे विश्वरूप अत्यंत व्यापक आणि विलक्षण असल्यामुळे त्याचे आकलन होत नाही. तुझ्या रूपाची प्रखरता कोणालाही सहन होत नाही. त्यामुळे सुख तर दूरच राहिले, परंतु जग आपले प्राण अतिशय कष्टाने धारण करीत आहे. देवा, तुझे अद्भुत विश्वरूप पाहून भयाचे भरते कसे आले हे कळत नाही. दुःखाच्या प्रचंड लाटांमध्ये तिन्ही लोक गटांगळ्या खात आहेत. एरवी तुझे हे विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर भय व दुःखाची का प्राप्ती व्हावी? परंतु ज्या कारणामुळे तुझ्या ह्या विराट दर्शनापासून त्रैलोक्य सुखी होत नाही, ते कारण मला कळत नाही. जोपर्यंत तुझे भव्य दिव्य रूप दृष्टीस पडले नाही, तोपर्यंत जगाला विषय सुखच उत्तम वाटते. आता ज्या अर्थी तुझ्या विराट स्वरूपाचे दर्शन झाले, त्या अर्थी विषय सुखाचा वीट आल्यामुळे जगाला त्रासही उत्पन्न झाला आहे. त्याचप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर एकदम आलिंगन देता येईल का? आलिंगन न द्यावे तर उग्ररूप दर्शनाच्या संकटात कसे बरे राहावे? उग्ररूप पाहवत नाही म्हणून मागे सरकावे तर अपरिहार्य असे जन्ममरण रूपी संसाराचे दुःख आडवे येते. आणि तुला आलिंगन देण्यासाठी पुढे सरकावे तर तुझ्या उग्ररूपाचे आकलन होणे अवघड आहे. अशा मधल्यामध्ये सापडलेल्या बापड्या त्रैलोक्यातील जीवांचा हुरडा होत आहे. हा अभिप्राय मला उत्तम रीतीने पटला आहे. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य अग्नीने पोळल्यामुळे आपला दाह शांत करण्यासाठी समुद्राजवळ येतो, परंतु समुद्रातील खवळलेल्या प्रचंड लाटांनी तो जसा अधिकच भीतो, त्याप्रमाणे या जगाची स्थिती झाली आहे. तुला पाहून ते तळमळावयास लागले आहेत.